हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. काय झालं इकडे चल. वाटी भरून ठेवलं तरी दूध वाटायचंय पण पातीला घासत आले म्हणून बाद दिसलं, दूध ओतलं नाही. दूध वाटावं लागेल पण म्हणलं आधी थोडं काय भाजीला टाका मला उलीस थोडं मोठं आणायचं ना. मोठा आणायला 50 रुपये ही असं नका 50, पण ते बारक जे आणायचं ते मोठं आहे असं मोठा म्हणते. लय महाग आहे ग. 60 रुपये किलो आहे. 60-70. चहा उकळला चांगला उकळल्याशिवाय नाही होत. आलं हे मस्तपैकी टाकलंय कारण का सर्दी घसा थोडस आलं ही केल्यानंतर ना बरं वाटतं टाकल्यावर. टाकले नाही त्या दिवशी कुठे गेलो काय घावलंच नाही मला. चिवणी आणून मिळतं होय. काय सगळं मिळतं. आणि फ्लावरची भाजी करायची मस्तपैकी कणिक मळून ठेवलेली आहे. एक 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 काम आवरायचं चाललंय. हिवायच तिवायच आत्या गेल्या त्या देवपून जायला, मी केलं धार काढायला गेली, आत्या गेल्या देवपून जायचं. देवपूजन करून आल्या, माझी पण धार झाली. आता म्हटलं एकदा चहा घ्यावा मग गुरांचं खायला हे काढावं. देवपूजा झाली की मला बी काम सुचतं. असली थंडी वाजते ना काय सांगू तुम्हाला. असली कोथमीर मस्त आहे की देवा. आमच्या रानातली कोथमीर आहे. हा नादच खोळा, त्याला औषध मारलेलं जैविक सगळं आयुर्वेदिक होय, त्याच्यामुळे नाद खोळा आहे. आणि वास घमघमाट फक्त रानात जा आमच्या. कसं काय रानात कोथमिरीचा वास जारवाळतोय सगळीकडे. भारी येतो. कोथमीर आली. आमचा ऊस लागला का फुटायला. गेलीच नाही. मी पण गेलेली 4-5 दिवस झालं गेलीच नाही. कोथमीर आमची 4 दिवस झालं काढलेली तरी हाय अशी आहे. झाली आता ही संपली. आता दुसरा पलाट आला या होईनच चालू आता 4-5 गुरुवारपासून आहे ना. पण कसं रोज बापू म्हणलं 2च वाप काढायचं, वापाचे वाप. मध्ये आधी डवचं मारायचं नाही म्हणलं, ह्याच्यातले वाटोळ झालं. मध्ये मध्ये कोणाला वाटण तिथंच बसायचो. वाटण तिथल्या डामक्यात चला, जिथं लय डामक आहे तिथं झालं की बाया. आमचं देवाच्या दयेने लय चांगले सगळ्याच्या आशीर्वादाने होय. आत्या काम सगळ्यालाच करावं लागतं. कष्ट ही कष्ट आणि कष्टाला कष्टाचंच खावा. चीज आहे चीज. कष्टाचंच खायचं. जोपर्यंत हाताने काम करा ना तोपर्यंत सगळं आहे. रक्ताचं पाणी करायचं. आरामात जातं, कष्टाचं कष्टानेच खातो असं टिकतं. कसं आम्हाला 4 पैसे कमी मिळत तर चालतात, आम्ही लय नाद करीत नाही त्याला. पण कसं चांगलं स्वच्छ आणि होय आत्या. कुठलीही भाजी जरी आम्ही द्यायची म्हणलं ना तरी 3 वेळा धुवूनच देतो भाजी. चांगलं कुठली गोष्ट जगाला त्याला का पाटील डोळे का प्रत्येकाच्या कुठली गोष्ट नीट म्हणजे आपण दूध किती जातो नाहीतर तसंच ग त्यातनी किड पडतात कुठं काय नाही बाय. मी सगळं बांधून ठेवते माझं माझ्या बुद्धीला कारण की पटत नाही. मी कारपच केलंय बांधाय दुधाच्या भाजलेला. डोळ्याला पाटीला काय डोळे नसतात कुणाच्या. डोळे अंधारे कुणाला काही चारलं तरी ते आपल्याला पाप आहे त्याचं खायचे. आपण तरी खाऊ का. ज्ञानेश्वरी दरच्या देऊन ये. पटत नाही ना. कुठे गेली सांगत तिथं एक होती की आणि त्याला किती काय माहिती त्याला असेल बरंच. हो काही सांडत चहा दे की बाळा. मस्त बाहेरचं वातावरण बघा कसं झालं. ज्ञानेश्वरी चल. ज्यांनी कुणी बघितली आणि बरेच जणांना माहितीये, बरेच जण व्हिडिओ बघून पण भाजीला कोथमिरी न्यायला येतात त्याच्यामुळे त्यांना माहितीये स्वच्छ असतं का नाही. येतात ग येतात खरंच. MIDC ग लय येतात तिथं बसूनच द्यायला. होय त्यांना गावानाच मी घावानाच ना त्यांना तुम्ही. ज्ञानू चहा दे ग बाळा. सगळे वापस वाप त्याच्यामुळे असं धुरकाट सगळं दिसतंय. ते ही काढलं दारू काढलं नाही पण गारले लागतं. अशी कणिक भिजाय घालायची. थोडी कणिक भिजली का नाही एकदम चपात्या लुसलुशीत मऊ होते त्या. आणि कारण की पोरं पण लय आवडीने खाते मऊ केले. ज्ञानू दर्गन येते का चहा नेऊ मी. चला मीच देऊन येते चहा. चला गेली अनुष्का. नाही मग मला नाही बाय माहिती. कमांजरांनी नेलं काय माहिती. रात्री तुम्हीच खात होता. डब्यात आहे का पहिले. झाला फ्लावर झाला बिना शेंगदाण्याचा. कसं
त्याला कोथिंबीर टमाटो चहा घ्या त्या गार होईल आधी. परत ना कढीपत्ता आणि हो का, मी पण नॅनूला दिलाय, मला दिलाय. नॅनू आज पहिल्यांदाच चहा पिते. भाकरी करायच्या त्या आताशी चपात्या चालल्या तर. आणि सूर्य हे बरोबर ह्या झाडाच्या मध्ये आलाय. हो का, मोहगणीचं झाड आहे हे. आज बापू काय काम नाही वय कवा गिनी गोर आता लगेच नको राहिलाय 2 आठवड्याला भिजावलाच नाही. राहणार का त्याला 4 वेळा राहिल्या तर 2 भिजल्या तर म्हणजे 2 भिजवल्यात मी परवा दिवशी. 4 वापर राहिले मग त्याला किती वाढवलं अर्धा तास. परतच पाणी आल्यावर भिजव. बर चालतंय. चपात्या लाटायच्या तर चला. अशी सकाळ सकाळ जेवायला गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांची गडबड जेवायला जेवतो. तो नाही डबा नेत आत्या. तो सकाळचं जेवला संध्याकाळचं जेवतो. तो म्हणतो कुठं डबा न्यायचा. येणाच आहे उलसा नाही तो भरला का डबा. खाऊ ना संध्याकाळी मग त्याला दम निघत नाही. चला असू द्या. असं एकंदरीत त्यांची सकाळ चालली. बांधून द्या. मी चालली आता कपडे धुवायला. सगळं आवरलं आता इथलं भांडी. काय म्हणला ऐक डबा देतो म्हणलं बघ. म्हणजे तुमच्याकडे तो पण अशी होईल. नाही गरम गरम खाते तोंड भासतंय पार. 2दा द्या 2-3 दिवस द्या हा. सवय लागेल. अहो रोज नेत होता पण हे आठवड्यात नेत नाही फक्त. स्वयंपाकच वय नाही काय. झालं असून द्या. जेवायला होतं बांधून न्यायला नाही म्हणजे असंच उपारट सारखं. अरे तसं नाही मग तो कुठं जातो दुपारच्या सुट्टीत. ते जेवत नाही म्हणा कुठं जातो या. सकाळचं जेवतो त्याच्या दुपारचं जेवत डबा नाही ना शाळेत. हो नाही ना तू नेते का हा तो म्हणतो नाही मला भूक लागली. तुम्ही द्या म्हणतोय बर बर असू द्या. चला देती बांधून देती. हाय बापाची इच्छा तर. बोलायला लागले की बरोबर नाही बोलत आज बापाची इच्छा. पोराला डबा बांधून द्या. नाही बायकोच्या फोन मध्ये बोलणार काय लागा आम्ही बोलायला लागलो. अहो माझ्या फोन मध्ये नीट दिसत नाही म्हणून मी फिरती कुठं 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 दाखवा असं अगं कर. पण पण तुम्हाला 2-2 फोन. तुम्ही म्हणताय का मला रेशमा धरी तुला फोन माझा तुझा दे इकडं मला. एक एक तरी आम्हाला तर एक बी नाही. बापूचा लय शहाणी दिसती. बापूचा आम्हाला बापू टिकून बी द्यायला. काय झालं बापरे? बरं आईला आणू एक आणू आईला. मला पण आला सगळे कुत्री बसले ती. चला अयो काय खरं नाही रे. लयच अवघड झाले. गाडीच्या जंगल बापूंनी मोटर चालू केली. चला पाणी कुठं गेलं काय म्हणून पाणी बघावं लागेल मला. येत आहे का काय. आणि कपडे धुणार आहे आता. आता व्हायचं ऊन पडलंय आणि पाणी पण गरम होते. कपडे लय आहे ती धुवायला. बापूच आमचं गायब झालं कुठं. असू द्या. झेंडू फुलल्या त्यामुळे मस्त दिसते. आमच्यात आवळ्याचं पण झाड आहे बरं का पण ती सुधरा नाही. काय झाले त्याला काय माहिती. खोडाला काहीतरी लागले या त्याच्यामुळे ती खालची मोटर पण चालू झाली. पाणी लागलं. चला आता टाक्यात मी लावते.